आज आपण मुलांची फेवरेट रेसिपी चीज पराठा बनवणार आहोत। हा पराठा बनवायला अगदी सोपा आहे। झटपट 5 मिनिटात हा पराठा तयार होतो। तुम्ही हा पराठा मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी देऊ शकता। नाहीतर कधी-कधी मुलांना छोटीशी भूक लागते, तेव्हाही तुम्ही हा पराठा मुलांना बनवून देऊ शकता। मी राष्ट्रीय किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। मी घरी असलेले चपातीच्या पिठापासूनच पराठा तयार करणार आहे। तर त्याच्यातीलच एक गोळा घेऊन मी याची चपाती लाटून घेणार आहे। चपाती थोडीशी मोठ्या आकाराची लाटून घ्यायची आहे। चपाती आपली लाटून झालेली आहे। तर आता आपण याच्यावर थोडीशी कलोंजी घालून घ्यायची आहे। थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। कलोंजी ऐवजी तुम्ही इथे काळे तीळही वापरू शकता। आता थोडंसं हे लाटून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यावरती हा मसाला व्यवस्थित असा चिकटला जाईल। तर हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावरती चीजची एक स्लाइस ठेवायची आहे आणि चारी बाजूने आपल्याला अशा प्रकारे पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे। तर चारी बाजूनी आपण हा व्यवस्थित फोल्ड करून घेऊयात। अगदी हलक्या हाताने आपल्याला हा फोल्ड करायचा आहे। फोल्ड केल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यावरती कलोंजी, कोथिंबीर आणि लाल तिखट घालायचं आहे। थोडंसं लाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही पराठा बनवला तर मुलं अगदी आवडीने हा पराठा खातात। तर दुसऱ्याही बाजूने आपल्याला तीच प्रोसेस करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर आता याच्यावरती आपण कलोंजी, कोथिंबीर आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे। आता हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे। थोडंसं पीठ लावून आपण हा पराठा लाटून घेणार आहोत, म्हणजे पराठा चिकटणार नाही। तर व्यवस्थित असं आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घेतलेला आहे। पराठा आपला तयार आहे। चला तर मग भाजून घेऊयात। तर त्यासाठी मी तवा गरम केलेला आहे। त्याच्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे। तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता। तर दोन्ही बाजूने आपल्याला पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे। सकाळी कधी घाई असते, मुलांना शाळेत जाण्यासाठी आपण टिफिनला काय बनवावे हा प्रश्न पडतो, तेव्हा तुम्ही हा पराठा नक्की बनवून देऊ शकता। बनवायला अगदी कमी वेळ लागतो आणि मुलेही ती आवडीने खातात। तर आपला पराठा दोन्ही बाजूनी छान असा भाजून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता पराठा छान असा फुलायला लागलेला आहे। आता आपण त्याला तेल लावून घेऊयात। मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला हा पराठा 1 ते 2 मिनिटं छान असा दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा आहे। पराठा आपला छान असा दोन्ही बाजूनी भाजून झालेला आहे। पहा किती सुंदर दिसत आहे। पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे। चला तर याच पद्धतीने आपण दुसराही पराठा भाजून घेऊयात। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझ्या रेसिपीज कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटद्वारे मला सांगायला विसरू नका, म्हणजे मला तुमचे आभार व्यक्त करता येतील। चला तर भेटूया पुढच्या अशा छान आणि नवीन रेसिपीमध्ये। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार।